मुकुंदनगरच्या मुख्य खड्ड्यांना दर्जेदार पॅचिंग कामाला सुरुवात। ईद ए मिलादपूर्वी रस्ता चकाचक करण्याची मोहीम। मुकुंदनगरच्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। अखेर प्रशासनाने या समस्येची दखल घेत मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या पॅचिंग कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली। ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीचा मार्ग मुकुंदनगरमधून जात असल्याने रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांचा मुद्दा एमआयएमचे गटनेते आणि नगरसेवक हाजी शाहबाज सय्यद, नगरसेविका शेनाज खालिद शेख आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांनी प्रशासनाच्या बैठकीत ठामपणे मांडला होता। मिरवणुकीपूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती। या मागणीची जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने दखल घेत संबंधित प्रशासनाला पॅचिंगचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने विलंब न करता कामाला सुरुवात केली असून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे। ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीपूर्वी मुकुंदनगरचा मुख्य रस्ता नागरिक आणि मिरवणुकीसाठी सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। मुकुंदनगरच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली असून नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। आता पॅचिंगचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करू। काल जी मान्य जिल्हा अधिकाऱ्यांसोबत जी शांतता कमिटीची बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही जी मागणी केली होती आणि त्या बैठकीत नाही तर खूप दिवसापासून आमची मागणी होती का मुकुंदनगरचे 2 मेन रस्ते हे आम्हाला करून देण्यात यावे, कमीत कमी आम्हाला पॅचिंग तर करून देण्यात यावे। मागच्या मोहरम मध्ये पण आम्ही ती मागणी केली होती, परंतु ती काय महापालिकेने मनावर घेतली नाही। तर काल जिल्हाधिकारी साहेबांसमोर आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहे का हे रोड अत्यंत खराब परिस्थितीत आहे। या रोडवरती आयुक्त साहेबांनी मी व्हिजिट केलेली आहे, परंतु याच्यावर काही निकाल काही होऊ शकला नाही। तर आम्ही एक रिक्वेस्ट केली होती जिल्हा अधिकारी साहेबांना तर आमचा सण आहे ईद ए मिलादुन्नबी, त्या अनुषंगाने तरी पण आपण त्या रोडचं काहीतरी करा। तर काल माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना आदेश दिला होता की हे रोड कसं ना कसं करून पॅचिंग करून द्या। आता ईद ए मिलादुन्नबीला फक्त 1 दिवस उरलेला आहे, तर आता पॅचिंग करायची कशी? तर सकाळी आम्हाला माहित पडलं का मोहरम पॅचिंग करू राहिले, तर आम्ही त्याला विरोध केला। आम्ही म्हणलं एक तर डांबरी पॅचिंग करा नाहीतर डीएलसी पॅचिंग करा। तर आमच्या सांगण्यावरून माननीय पारके साहेबांनी डीएसएलचा अरेंजमेंट केलेला आहे आणि आता सध्या स्थितीत पॅचिंगचं काम चालू आहे। संध्याकाळपर्यंत दोन्ही रोड पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि ते पण होणार आहे। आणि पुढील येणाऱ्या काळात हे 2 रोड कॉन्क्रीटचे कसे होतील याकडे आमचा पाठपुरावा असणार आहे। पूर्ण लक्ष त्यावर आमचं आहे। धन्यवाद। अल्हम्दुलिल्लाह आप सबकी दुआओं से और ज्येष्ठ नगर सेवक समद खान साहब इनके मार्गदर्शन से खालिद भाई और हम हमारी पूरी टीम के मेहनतों से आज आप लोग ये रिजल्ट देख रहे हैं। क्या पिछले काफी दिनों से अपने मुख्य 2 रोड का जो खड्डे की जो हालत थी, मतलब रोड नहीं था, रोड के अंदर ही खड्डे या खड्डे के अंदर रोड, ये सब बातें होती थी। 2-3 काम हम लोगों ने स्टार्ट किए, तब भी लोगों का बोलना था कि मुख्य रोड का कुछ करो। तो आज अल्हम्दुलिल्लाह पिछले मोहरम के ताल्लुकात से जब शांतता मीटिंग हुई थी, उसी तरीके से कल ईद ए मिलादुन्नबी की शांतता मीटिंग हुई थी। उसके अंदर माननीय आयुक्त साहब, माननीय जिलाधिकारी साहब और बाकी के जितने पदाधिकारी से उनसे राय मशवरा होकर और कल जो मांगनी पूरी हुई है कि भाई कम से कम खड्डों की थोड़ी पार पैचिंग क्यों नहीं होती वो भी हो, तो उसके ताल्लुकात से आज अल्हम्दुलिल्लाह मॉर्निंग में सुबह में काम स्टार्ट हुआ था। पर उनका कहना ऐसा था कि हम लोग मुरुम किसे करेंगे। तो आप जैसे कि खालिद भाई ने अपने को बताया है, उसके बाद हम लोगों को 2-4 घंटे लगकर ये आज आपके सामने जो रिजल्ट आएगा इंशाल्लाह वो भी बहुत बेहतरीन है। आज से पैचिंग हो रही है पूरे मुख्य 2 रोड की, उसके बाद इंशाल्लाह मुख्य 2 रोड का भी काम है। आयुक्त साहब ने आश्वासन दिया है कि आने वाले 2-3 महीने में या आज जो एमजी रोड का काम चल रहा है शहर में, उसके बाद अपना मुकुंदनगर के मेन रोड की तरफ वो लोग आने वाले। तो इंशाल्लाह आज जैसी खुशी का माहौल अपने पास है, 2 महीने के बाद भी ऐसा खुशी का माहौल अपने को देखने को मिलेगा। और मैं सबसे कहना चाहता हूँ कि भाईचारा बनाए रखो, काम अच्छे से चल रहा है। कोई भी न्यूज या कोई भी बाइट या कोई भी इंस्टाग्राम, फेसबुक या ऐसे कोई भी बाइट आ रही है, उसके ऊपर अच्छे कमेंट करे। बलजबरी के या किसी के अंदर वाद हो, जो काम कर रहा है उनके ताल्लुकात से ही बात करे। इतना बोल के मैं 2 शब्द खत्म करूँ। अल्लाह हाफिज।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.